पु ल देशपांडे यांना आपण एक हसवणारा लेखक म्हणून ओळखतो, पण पुलंच्या दातृत्वाबद्दल तुम्ही ऐकलंय का? पु ल एक साठवणमध्ये जयवंत दळवी म्हणतात, कार्यक्रमातून आणि लेखनातून पुलंना कोणत्याही हिशोबाने बऱ्यापैकी पैसा मिळाला. कोणीही हा पैसा उधळला असता, चैन केली असती किंवा पुढील आयुष्याची तरतूद म्हणून जपून ठेवला असता. परंतु पुलंनी यापैकी काहीही केलं नाही. त्यांनी मिळालेल्या बहुतेक पैशाचा ट्रस्ट करून तो पैसा सार्वजनिक सेवा कार्याला दिला. अनाथ विद्यार्थीगृह, अंधशाळा, बाबा आमटे यांचा कुष्ठाश्रम, रुग्णालय, रक्तपेढी अशा कितीतरी संस्थांना आणि कार्यांना त्यांनी काही लाख रुपये देऊ केले. प्रस्तुत पुस्तकही म्हणजे पु ल एक साठवण हे पुस्तकही विक्रीला येण्याआधीच त्या पुस्तकाचे काही हजार रुपयांचे मानधन स्वतः न घेता ते पूर्णपणे सार्वजनिक संस्थेला देण्याचे त्यांनी निश्चित केलं आहे. पुलंच्या व्यक्तिमत्वातील सामाजिक दानतीचा हा भाग मला अत्यंत दुर्मिळ आणि म्हणूनच खूप विलोभनीय वाटतो. अधिक पैसा असा ध्यास हव्यास धरून पैशासाठी आपण काय काय करतो. खोटे नाटे मार्ग सुद्धा पत्करतो. आणि आपल्यातलाच हा एक साधा मध्यमवर्गीय माणूस आपल्या कलेतून कमावलेला पैसा परत लोकांना देऊन टाकतो, लोकांचं जीवन थोडं अधिक सुखी व्हावं म्हणून. तुम्हाला पुलंची ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. अशाच अफलातून मनोरंजनात्मक माहितीसाठी बघत राहा आमचं चॅनल, ज्याचं नाव आहे ऐकलंय का. ऐका, जगा, जोपासा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.